गुड मॉर्निंग गाईज. चला मी आजच्या दिवसाची सुरुवात करते स्वयंपाकघरामधून. मी आज काय बनवते तुम्हाला दाखवते. चला चला गाईज, मी आज भेंडीची भाजी करणार आहे. स्टार्टिंगला गॅस लावते. कढईमध्ये तेल टाकणार थोडस, मग नंतर तेल तापलं की मग जिरे टाकायचे थोडेसे नॉर्मल. आधी टोमॅटो कापून घेते. जिरे टाकल्यावर मग टोमॅटो टाकायचा. तेलात छान फ्राय होऊन द्यायचा टोमॅटो. हिरव्या मिरची आणि टोमॅटो छानपैकी फ्राय झालेले आहे तेलामध्ये. आणि आता आपण भेंडी वॉश करून छान कुटून कापून मग टाकून देऊ. सगळ्यांचा चहा नाश्ता झालाय सकाळी. चला माझी भाजी पण झालेली. आता आईंची पण आंघोळ झाली. आता मी आईंसाठी चहा ठेवते. चला मी आता आईंचा चहा ठेवतेय. आता चहा झाला. आता मी पप्पांना चहा देते. चला मी आता आद्यावरती गेलेली आजीकडे. आद्याला घेऊन येते, तिला रेडी करते, तिला पण घेऊन जाते. तुम्हाला दाखवते आद्या. आद्या काय करती? आद्या बघा कशी आजी सोबत जे जे बाप्पा करतीये. हॅलो कर, हॅलो कर. आद्याला न्यायचं होतं पण आद्या म्हणती मला नाही यायचं, मी आता आजी सोबतच खेळते घरी. चला मग मी आता रेडी होते आणि काठवर जाते. चला गाईज, आता मी रेडी झाले आणि काठवर चालली. यश आता मला घ्यायला आला. आता मी चालले काठवर. आज आहे ना हडकू कॉर्नरची काट बंद आहे, कारण की आज हडकू कॉर्नरचे मेंबर सुट्टीवर आहे, म्हणून आता मी बंद ठेवलेली. तर मी आता चालले आहे बहिराम पाटील. मी आता आले आहे टीव्ही सेंटर चौकात. मी आता बहिराम पाटीलच्या काठवर आलेली आहे. मी आता तुम्हाला बहिराम पाटीलचे मेंबर्सला भेटून देते. ही आहे मोनिका आणि हे आहे तिचे मिस्टर. हे दोघं हजबंड वाईफ आहे. आपण जेव्हापासून काठ चालू केली तेव्हापासून काठवर ते काम करतात आणि खूप छान काम करतात. त्यांना सांगायची पण गरज नाही, एकदम मस्त. चला तर मग आज आपण इडली घरच्या कस्टमरचा रिव्ह्यू घेऊ की आपल्या इडली घरची साऊथ इंडियन डिश कशी वाटते कस्टमरला. आता ह्या ताई आपल्या काठवर कंटिन्यू येतात, तर आपण विचारू त्यांना की आपल्या इडली घरची टेस्ट कशी आवडते त्यांना. मी जेव्हापासून इडली घर बहिराम पाटील जवळ जेव्हापासून तुमची ब्रांच ओपन झाली आहे, तर तेव्हापासून इडली वडा सांबार बरंच काही नेते. तर मला आणि माझ्या मुलांना इडली टेस्ट खूप आवडते. त्यामुळे आम्ही रूटवर कधी असलो तरी जाताना नेहमी पार्सल किंवा इथे देखील खात असतो. टेस्ट खूप सुंदर. थँक्यू थँक्यू. त्या ताईंना आपल्या इडली घरची टेस्ट खूप आवडते. म्हणजे त्या कंटिन्यू आपल्या इथनं ज्यावेळेस ये जा करतात त्यावेळेस इडली वडा सांबार वगैरे सगळं घेऊन जातात. हे सर आपल्याकडे, हे सर आणि हे मॅडम आपल्याकडे दरवेळेस इडली खातात. तर त्यांना विचारूया आपण आपल्या इडली घरची टेस्ट कशी वाटते. सर तुम्हाला इडली घरची टेस्ट कशी वाटते? तुम्ही काय काय टेस्ट केलेलं आहे? म्हणजे मसाला डोसा, उत्तप्पा या गोष्टी खाल्लेल्या नेहमी खातो. छान टेस्ट आहे. मॅडम तुम्हाला कशी वाटते टेस्ट? खूप छान आहे. इडली आणि सांबारची टेस्ट पण खूप छान आहे. आणि डोसा वगैरे पण खूप छान बनवता वगैरे. घरच्या घरी म्हणजे सारी स्वच्छता वगैरे पण खूप छान. थँक्यू थँक्यू. आणि खूप छान वाटतं. थँक्यू. चला तर मग आता क्लायंटची रिव्ह्यू वगैरे घेऊन झालेला आहे. मी घरी जाते, कारण की आजी पण एकटीच आहे. ती आजीला खूप त्रास देत असेल, ती माझी वाट पण बघत असेल. हे दोघं जण आता काट बंद करून घरी येतील. चला मग आता मी घरी जाते. यश मला घ्यायला आलेला आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.